सलग 4 वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला आता अतिवृष्टीचा फटका बसलाय। जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नदीजवळची शेतकऱ्यांची पिकं ही परतीच्या पावसामुळे वाहून गेलेत। त्यामुळे बीड जिल्ह्याला कोरड्या दुष्काळानंतर आता ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय। तर पाहूया त्यावर एक खास रिपोर्ट। बीडमधल्या माजलगाव तालुक्यातल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। संततधार पावसामुळे नदीकाठची पिकं वाहून गेली आहेत आणि इतके दिवस कोरडा दुष्काळ सोसलेल्या बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ सोसावा लागणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यातच प्रशासन योग्य पंचनामे करत नसल्याचा आरोप शेतकरी करतोय। आता असं होतं की ह्या बंधाऱ्यामुळे आमची लाखो रुपयाची नुकसान झालेली। ही नुकसान काय मागणी करता तुम्ही? आम्ही शासनाकडे हा सदरील जो बंधारा ज्या कोण्या गुत्तेदारांना बांधलाय, जो कोणी तो बंधाऱ्याचा ठेकेदार असेल आणि संबंधित जे इंजिनियर असतील त्यांच्यावर कारवाई होऊन तात्काळ आमच्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याचे पंचनामे करावेत आणि पंचनामे केल्याच्या नंतर त्यांना जी आर्थिक मदत आहे ती त्यांना द्यावी। आणि याआधी 2006 मध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली होती। बीडमधील झोडगे कुटुंबातील अशोक झोडगेंनी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीनं कर्ज काढून एका मुलीचं लग्न केलं। मात्र 4 दिवस झालेल्या या पावसानं बीड जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय। 4 वर्षांनंतरही पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं झोडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आता केली शेती ही चांगली पिकू लागली। आज 4 वर्ष झालं दुष्काळ आहे। बरं, त्याचे हे केलं 4 वर्ष झाली काहीच नाही। आता यंदा आला शेती पिकली होती तर आता या पाण्याने वाहून गेली जवळ होती। तर माझी मागणी एवढीच आहे, हा ती बंधाऱ्याचा गुत्तेदार आणि इंजिनियर याच्यावर कारवाई होईल आणि माझी मदत मला मिळावी। दुष्काळी उपाययोजना म्हणून करण्यात आलेला साखळी बंधारा इंजिनियरच्या नव्हे तर गुत्तेदारांच्या मर्जीत झाल्याचा आरोप गावकरी करतायत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। उद्धव मोरेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, बीड।